कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेला शिवसेना भाजपमधला संघर्ष आता भयानक स्वरूप धारण करताना दिसतोय। डोंबिवलीतल्या गरिबाचा वाडा भागात शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। ही तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप भाऊसाहेब चौधरी यांनी केला। या ठिकाणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत। मी सध्या डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस ठाण्यात आहेत। आपण इथे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये इथे शिवसैनिक जमा झालेले आहेत। ही घटना घडलेली आहे गरिबाचा वाडा प्रभाग क्रमांक 50 येथे। तेथील जे शिवसैनिक आहेत, शिवसैनिकांच्या घरावरती तिथले भाजपचे जे उमेदवार आहेत स्थानिक विकास म्हात्रे यांनी दमदाटी केल्याचा, यांच्या घरावर जे शिवसैनिक आहेत त्यांच्या घरावरती हल्ला केल्याचा, गोळीबार सुद्धा केल्याचा आरोप जे आहे ते तिथल्या शिवसैनिकांनी केलेला आहे। आपण इथे बघू शकता की माझ्याबरोबर शिवसेनेचे तिथले जे स्थानिक उमेदवार आहेत प्रताप पाटील ते आहेत। काय म्हणाल आपण, काय घटना आहे ही नेमकी? रात्री 11:30 वाजता मी घरी गेलो, फ्रेश होऊन मी जेवणाच्या तयारीतच होतो। तेवढ्यात मला 11:52 माझ्या उपशाखा प्रमुख हरेश म्हात्रे यांचा फोन आला आणि तो एकदम कनवाळू आवाजात एकदम बोलत होता की प्रताप लवकर ये, 150-200 लोक तिथे तलवारी रिव्हॉल्वर घेऊन फायरिंग करतायत, माझा जीव धोक्यात आहे, माझ्या प्रपंचाचा जीव धोक्यात आहे। ते कळल्यानंतर मी विष्णुनगरला मोरे साहेबांना फोन केला आणि त्यांना विनंती केली पटकन जाणार, तर माझ्या उपशाखा प्रमुखाचा जीव जाण्याची शक्यता आहे। 150-200 लोक नंग्या तलवारी घेऊन त्याच्या घरावरती हल्ला करायला गेल्यात आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथे घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर गेल्या तिथं असं दिसण्यात आलं की त्याच्या घरावरती बुलेटच्या फायरिंग होत्या, घराच्या काचा वगैरे तोडलेल्या, दगडफेक, बिअरच्या बाटल्या, त्याच्या गाड्यांवरती तलवारीचे वार होते। प्रचार संपतानाच शिवसेना आणि भाजप हे दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये जोमानं उतरले आहेत। आता ही लढाई जी आहे ती कुठे घेऊन जाणार हे 2 तारखेला स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक सह विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।